क्या खरं तर दररोज बातम्या पाहणाऱ्यांना त्याची नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाही. अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि नोटांची उधळण करणाऱ्या व्हिडिओमुळे आमदार सुरेश धस यांचा हा कार्यकर्ता सतीश भोसले चांगलाच चर्चेत आलाय. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. अखेर 6 दिवसांच्या लपंडावानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात. कृष्णा आंधळेला शोधण्यात अपयशी ठरलेले बीडचे पोलीस सतीश भोसलेपर्यंत कसे पोहोचले, काय आहे त्याच्या अटकेची इनसाइड स्टोरी, पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. पैशाच्या बंडलांबरोबर खेळताना चेहऱ्यावर माज होता, मात्र आता याच चेहऱ्यावर 12 वाजले. हेलिकॉप्टरमध्ये रील बनवताना मगरुरी आभाळापर्यंत पोहोचली होती, मात्र आता नजर झुकवावी लागते. आम्ही पैशात लोळतो हे दाखवण्यासाठी नोटांची उधळण सुरू होती, मात्र आता देशोधडीला लागल्याप्रमाणे अवस्था झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा चेला 6 दिवस बीड पोलिसांशी लपंडाव खेळल्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या प्रयागराजमधून मुसक्या आवळण्यात आल्या. आता सतीश भोसलेच्या अटकेवरून सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा अंक पाहण्यापूर्वी त्याला अटक कशी झाली याची स्टोरी ऐकूयात. सतीश भोसले उर्फ खोक्याकडून बुलढाण्यातील व्यक्तीला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. बीडमधील ढाकणे पितापुत्राला देखील मारहाण केल्याचं प्रकरण उजेडात आलं. टीकेची झोड उठल्यानंतर खोक्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पैशांचा माज दाखवणारे रील समोर आल्यानं खोक्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसांच्या हाती न लागणारा सतीश भोसले काही माध्यमांना मुलाखती देताना दिसला. 1,500 किलोमीटरचा प्रवास करून खोक्या प्रयागराजपर्यंत पोहोचला. विमानानं पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण सतीश भोसले प्रयागराजमध्ये असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांना मिळाली. त्यांनी लागलीच त्यांचा मित्र असलेल्या प्रयागराजमधील पोलीस अधीक्षकांना फोन लावला. सतीश भोसले वापरत असलेला फोन नंबर पोलिसांच्या हाती लागला आणि पोलिसांनी लोकेशन ट्रेस करत सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळल्या. खोक्या जेव्हा आपला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यानंतर फरार होता. तो आपण त्याचा शोध घेत होते, त्याची लोकेशन घेत होते. फायनली शेवटची लोकेशन आम्हाला त्याच्या प्रयागराजमध्ये भेटली होती. यूपी पोलीसची कोऑर्डिनेशन करून, प्रयागराज पोलीसची कोऑर्डिनेशन करून त्याला आज आम्ही प्रयागराजमधून अटक केलेला आहे. आमची टीम ऑन द वे आहे. त्याला उद्या किंवा परवा आम्ही इथे आणून पुढच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही त्यांना प्रोसिजर होईल. आता खोक्यात ज्या सुरेश धस यांचा चेला आहे त्यांचं या कारवाईबाबत काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया. अत्यंत चांगली बाब आहे. त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आता तो आत्ता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. आता याला योगायोग म्हणायचं की आणखी काही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत बोलताना सुरेश धस यांनी माझा कट्ट्यावर प्रयागराजचा उल्लेख केला होता आणि आता स्वतः सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याला प्रयागराजमधूनच अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंधळेचं काय झालं असेल वाटतंय? काय नसन झालं ते भाईगांदे अवलाद आहे. हे यापूर्वी सुद्धा ते 1-2 केसमध्ये सापडलेलं आहे. आता तो माझा अनुभव बाकीच्या बाबतीतला आहे, परंतु नको, ही सेन्सिटिव्ह केस आहे. याच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की कृष्णा आंधळे अजून राहिलेला आहे. तो आरोपी अटक व्हायचा. त्याच्याबद्दल असे की कोण कोण म्हणतं त्याचा खून झाला आहे? नाही नाही नाही, कशाला कोण खून करेन त्याचा. आता या चौकशीमध्ये राजीवजी सर्वांचे रोल डिफाईन झालेले आहेत. हा जो आहे हे भेस बदलून, नाही तर हे काय सांगावं, हे हरिद्वारला सुद्धा गेला असेल तिकडं याच्यात कुंभमेळ्यात जाऊन काय डोक्याचे केस बिस काढले, हे केलं.
घातले, ड्रेस बदलला, काय ओळखू येणार? तर ते नंतर सापडल. म्हणजे तो काही साधू संतच होईल अशातला भाग नाही बरं का. पण भाईगांधी अवलाद हे पहिल्यापासून त्याला घरच्यांशी कोणाचं काही फार काही देणं घेणं राहिलेलं नाही. आई वडिलांशी प्रेम नाही, भावाशी नाही, कोणाशी नाही. सतीश भोसलेला 6 दिवसात अटक करणाऱ्या बीड पोलिसांचं अंजली दमानी यांनी कौतुक केलंय. मात्र वाल्मिक कराडप्रमाणे त्यालाही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही ना, अशी शंका उपस्थित करायला त्या विसरल्या नाहीत. सतीश भोसले यांना अटक झाली आहे ऐकून पहिल्यांदा जरा बरं वाटलंय, कारण आतापर्यंत तपास यंत्रणा कुठेच काम करताना आपल्याला दिसत नव्हत्या. आताच्या घटकेला SP नवनीत कावत यांनी माहिती जरी दिली असेल तरी आताच काही वेळापूर्वी कळलं की त्यांना UP पोलिसांनी अटक केली. पण जरी असो, पण डायरेक्शन देण्याचं काम कदाचित आपल्या बीड पोलिसांनी केलं असेल, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आताच्या घटकेला मला असं वाटतंय की कराड सारखी कुठच्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट न देता सगळ्या गोष्टींची चौकशी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करावं अशी त्यांना विनंती. सतीश भोसलेला अटक करणारे बीड पोलीस कृष्णा आंधळेला बेड्या कधी ठोकणार, या अनुत्तरित प्रश्नाचा सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. याचा अर्थ हा पडून गेलाच कसा? आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे ह्या सरकारला. गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला. सतीश भोसले गजाआड झालाय, मात्र त्याला अटक होण्यापूर्वीच त्याच्या वकिलांनी जामिनासाठी खटाटोप सुरू केला. खरी परिस्थिती अशी आहे की सदरचा गुन्हा दाखल करण्यासाठी 16 दिवसाचा विलंब आहे आणि दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा 6 दिवस ते घरी थांबलेले आहेत. याच्या उपरोक्ष सतीश भोसलेच्या नातेवाईकांना ढाकणे कुटुंबियांनी जी छेडछाड केली होती त्या संदर्भात त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी जी घटना घडली त्याच दिवशी माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे की त्यांच्यावर ढाकणे कुटुंबावरती पोक्सो, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून. आणि त्यानंतर जेव्हा राजकीय दबाव वगैरे वाढला त्यानंतर सदरची फिर्याद दाखल झाली आणि म्हणूनच ती फिर्याद दाखल झाल्यानंतर भोसले कुटुंबियाच्या वतीने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. खोक्याच्या अटकेनंतर आता महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती काही उत्तरांची. सुरेश धस यांच्याशिवाय खोक्याचा आणखी कुणी आका आहे का? रील्समध्ये दिसणारे नोटांचे बंडल्स नेमके कुणाचे? कुणाचा हात डोक्यावर असल्यामुळे खोक्यावर लक्ष्मी प्रसन्न होती? मारहाण प्रकरणाबरोबरच सतीश भोसलेच्या संपत्तीचीही चौकशी होणार का? वन्य प्राण्यांच्या शिकारी प्रकरणात सतीश भोसलेचे कोण कोण पार्टनर आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात पोलीस यशस्वी ठरले तर खोक्याबरोबरच अनेक बड्या धेंड्यांचं पॅकअप होईल. गोविंद शेळकेसह कृष्णा केंडे, ABP माझा. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात